कधी-कधी आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते आणि अनेक जणांना तर गोड प्रचंड आवडतं आणि झटपट होणारा, एकदम कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात होणारा म्हणजे आहे शेवयाची खीर. आपण बघूया कशी बनवायची आहे ते. चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण कढई ठेवूया एक गरम करायला. त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप आपण पूर्णपणे वितळून घेऊया. आणि आता तूप वितळत आलेलं आहे. आता यामध्ये मी काजू, बदामचे तुकडे घेतलेले आहे आणि थोडेसे मनुके घेतलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता. आणि तुपामध्ये मस्त असे आपण खरपूस भाजून घ्यायचे आहे, म्हणजे चव एकदम छान लागते. आणि लो फ्लेमवर आपण हे भाजून घेऊया, कलर चेंज होईपर्यंत थोडासा. आता आपले हे ड्रायफ्रूट छान असे भाजत आलेले आहे. तुम्ही बघू शकता मस्त असे भाजलेले आहे. आता ते काढून घेतलेले आहे आणि त्याच कढईमध्ये आपण ही शेवई आणलेली आहे विकत मी. तुम्ही घरचे शेवईची सुद्धा खीर बनवू शकता. थोडीशी आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे. खूप जास्त कलर आपल्याला चेंज करायचा नाही. अगदी थोडंसं 2 मिनिटे आपण परतून घेऊया. आणि आता ही सुद्धा छान अशी भाजत आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता ही काढून घेऊया आपण. आणि याच कढईमध्ये आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे, म्हणजे जास्त भांडे आपल्याला भरवायची गरज नाही. खूप आपल्याला ही भाजून घ्यायची नाही, नंतर आपण शिजवणार आहोत. आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया. मस्त असा खमंग वास आलेला आहे घरामध्ये. आता त्याच कढईमध्ये आपण दूध तापवून घेऊया, म्हणजे आधी तापवून घेतलेलं आहे मी. अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता ते यामध्ये टाकून देऊया. छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. दुधाला आता छान अशी उकळी आलेली आहे आणि यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता. आता मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा. आणि आता एक छोटी वाटी मी साखर टाकून दिलेली आहे आणि मिक्स करून घेऊया साखर यामध्ये. आणि साखर आपल्याला आधी पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. लो फ्लेमवर आपल्याला ही प्रोसेस करायची. पाहू शकता तुम्ही असं ढवळल्यामुळे साखर लवकर विरघळते. पूर्णपणे साखर अशी यामध्ये मिक्स झालेली आहे. आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेणार आहोत. खूप आपल्याला असं आटवून घ्यायची गरज नाही. शेवई टाकल्यानंतर थोडं उकळल्यानंतर आपोआप हे घट्ट होतं. आता आपण भाजून घेतलेली शेवई यामध्ये टाकून देऊया आणि ड्रायफ्रूटसुद्धा यामध्ये टाकायचे आहे. पण आधी याला एक उकळी आपण आणायची आहे शेवई टाकल्यानंतर. आणि नंतर आपण बाकीचं साहित्य यामध्ये टाकायचं. पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स झालेलं आहे. छान असं गरमसुद्धा झालं. आता यामध्ये आपण जे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहे ते यामध्ये टाकलेले आहे आणि मिक्स करायचं आणि छान असं उकळू द्यायचं आहे आपल्याला. हे थोडंसं घट्ट होईपर्यंत उकळायचं आहे. 10 मिनिटे आपण उकळून घेऊ शकता, म्हणजे पूर्णपणे असं घट्ट होतं. आणि शक्यतो जाडबुडाचं भांडं घ्या, म्हणजे बुडाला लागायची शक्यताच नाही. आणि असं ढवळत राहायचं आहे मध्ये मध्ये आणि लोच फ्लेमवर करायचं आहे, म्हणजे छान अशी चव येते. आणि पाहू शकता तुम्ही मस्त अशी उकळी आलेली आहे. याला अजून थोडंसं आपल्याला घट्ट होऊ द्यायचं आहे. एक नंबर लागते खाण्यासाठी आणि शिवाय झटपटसुद्धा होते रेसिपी. तुम्ही घरच्या शेवईची सुद्धा ही करू शकता. आता आपलं हे मिश्रण पूर्णपणे घट्ट होईपर्यंत मंडळी, तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ते शेजारचं बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ रेसिपी टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत या रेसिपीचे अपडेट येईल आणि तुमची एकही रेसिपी मिस होणार नाही. तुम्ही पाहू शकता आपली मस्त अशी ही शेवयाची खीर अशी घट्ट झालेली आहे. आणि पूर्णपणे उकळल्यानंतर ज्यामध्ये आपण विलायची पावडर टाकून घेऊया. मी थोडीशी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये, थोडी जाडसरच ठेवलेली, मला तशीच आवडते. आणि ती यामध्ये टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करूया. पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला ही यामध्ये टाकायची आहे, म्हणजे चव याची छान लागते. आणि एक उकळी आणायची आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मिक्स करून झाल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर अजूनसुद्धा ही घट्ट होते. आता आपण ही गॅसच्या खाली घेऊया, थंड होण्यासाठी ठेवून देऊया, म्हणजे खूप छान चव येते. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता थोडीशी थंड झाल्यानंतर आणि चव एक नंबर लागते. तुम्ही पाहू शकता छान अशी थंड झालेली आहे. आणि आता आपण एका डिशमध्ये ही काढून घेऊया. मस्त अशी शेवयाची खीर एक नंबर लागते मंडळी. मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. मंडळी, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा. आपली ही एकदम झटपट, टेस्टी आणि भन्नाट लागणारी शेवयाची खीर तयार झालेली आहे. वरतून थोडेसे बदामचे कापसुद्धा टाकलेले आहे मी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून ड्रायफ्रूट यावरती टाकू शकता. बघू शकता दिसायला तर एक नंबर झालीच आहे, खायला तर एक नंबर लागते मंडळी. जेव्हा पाहुणे येणार असते घरी, झटपट तुम्ही ही स्वीट डिश बनवू शकता आणि पाहुण्यांना खुश करू शकता. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी. भेटूया अशाच मस्त छान स्वीट भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.